महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन डॉक्टर संग्राम पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस सरकार हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित विषय नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्याप्ती असलेले हे प्रकरण आहे. राजकीय विरोधकांची भाजप-शासित राज्य सरकार कशा रीतीने वागत आहेत ते या निमित्ताने जगासमोर येत आहे. माग एकदा उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने सिद्दीक कप्पन या पत्रकारावर अशाच पद्धतीने जुलमी कारवाई केली होती. त्याची आठवण महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारच्या या कारवाईमुळे येऊ लागले. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेलं असून उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आणि त्याची सुनावणी 4 फेब्रुवारीला होणार आहे. त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. डॉक्टर संग्राम पाटील यांचं हे नेमकं प्रकरण काय आहे हे आपण त्यातल्या बारीक सारीक तपशिलांसह जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमा. डॉक्टर संग्राम पाटील हे नाव प्रामुख्यानं कोरोनाच्या काळात अनेकांच्या परिचयाचं झालं. यूट्यूबच्या माध्यमातून ते अनेक प्रबोधनपर व्हिडिओ बनवत होते. करोना काळात सरकारी पातळीवर जी अनागोंदी होती त्यावर कोरडे ओढत होते. सरकारने धोरणांच्या मध्ये दोष दाखवून त्यांनी त्यावर सातत्याने टीका केली. अर्थात हे सगळं ते लंडनमधून करत होते. त्याच काळात सोशल मीडियावर त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसत होतं. डॉक्टर संग्राम पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातले एरंडोलचे रहिवासी. पेशानं डॉक्टर, त्याही पलीकडे सामाजिक कार्यकर्ते, यूट्यूबर अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी पुण्यातल्या BJ मेडिकल कॉलेजमधील MBBS आणि MD केलंय. सध्या ते लंडनमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये पेन मेडिसिन आणि अनेस्थेटिक्स विषयात सल्लागार डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लंडनचं नागरिकत्व स्वीकारलं असून त्यांच्या पत्नी डॉक्टर नुपूर या सुद्धा लंडनमध्ये डॉक्टर आहेत. 14 डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर संग्राम पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्यावरून भाजपचे सोशल मीडिया संयोजक निखिल भांबरे यांनी सायबर सेलकडे तक्रार केली. IT ऍक्ट अंतर्गत 18 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आणि लुकआउट नोटीस जारी करण्यात आली. डॉक्टर संग्राम पाटील 10 जानेवारी रोजी आपल्या गावी जाण्यासाठी लंडनहून मुंबई विमानतळावर आल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. मुंबई क्राईम ब्रांचनं 14-15 तास त्यांची चौकशी केली. मात्र त्यांना अटक न करता चौकशी करून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 35(3) नुसार नोटीस देऊन सोडण्यात आलं. गावी एरंडोलला गेल्यानंतरही त्यांनी पोलिसांना तपासात सहकार्य केलं. गावाकडचा दौरा आटोपून ते 19 जानेवारी रोजी लंडनला परत निघाले. परत जाताना पुन्हा मुंबई विमानतळावर त्यांना रोखण्यात आलं. देश सोडण्यास मज्जाव करण्यात आला. 22 जानेवारी रोजी क्राईम ब्रांचकडून पुन्हा त्यांची चौकशी करण्यात आली. म्हणजे आतापर्यंत सुमारे 20 ते 22 तास पोलिसांनी त्यांची चौकशी केली. जोपर्यंत लुकआउट नोटीस जारी आहे तोपर्यंत त्यांना देश सोडता येणार नाही. त्यामुळेच हा गुन्हा आणि लुकआउट नोटीस रद्द करण्यासाठी डॉक्टर पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. भाजपच्या पदाधिकाऱ्याने दाखल केलेला FIR रद्द करावा आणि परदेशात परतण्यापासून रोखणारी लुकआउट नोटीस रद्द करावी यासाठीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली. या प्रकरणात न्यायमूर्ती अश्विन D. भोबे यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे आणि 4 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ विधिज्ञ सुदीप पासबोला हे डॉक्टर संग्राम पाटील यांची बाजू मांडतायत, तर महाधिवक्ता मिलिंद साठे हे सरकारचे वकील आहेत. आता डॉक्टर संग्राम पाटील यांच्या संदर्भात सरकार काय भूमिका मांडतं हे औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण देशभरात मेनस्ट्रीम मीडिया सरकारच्या दबावाखाली केवळ सरकारी प्रसिद्धीचं काम करतोय. अशा वेळी काही जागरूक लोक, मोजके पत्रकार, यूट्यूबसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सरकारला प्रश्न विचारित आहेत. सरकारी धोरणांच्या मधील विसंगतीवर प्रकाश टाकत आहेत. सामान्य माणसाचा आवाज बनून काम करीत आहेत. डॉक्टर संग्राम पाटील अशापैकी एक आहेत. त्यांच्यावर केलेली कारवाई विशेष लक्षवेधी ठरते, कारण त्यांनी ब्रिटनचं नागरिकत्व स्वीकारले. त्यांच्यावरील या कारवाई संदर्भात कायदेशीर पेच काय असू शकतात हेही न्यायालयीन सुनावणीच्या निमित्तानं स्पष्ट होणार आहे. डॉक्टर संग्राम पाटील यांचं हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही. आजच्या काळात सामान्य नागरिकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सरकारची त्या संदर्भातली भूमिका याच्याशी निगडीत हे प्रकरण आहे. राजकीय विरोधकांना शांत करण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याची धोकादायक प्रवृत्ती देशभर बळावत चालली. त्या संदर्भातलं हे एक गंभीर उदाहरण आहे. डॉक्टर संग्राम पाटील हे ब्रिटनचे नागरिक आहेत. तिकडे व्यवसाय करताना व्यावसायिक बाबींच्या मध्ये अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांनी ब्रिटनचं नागरिकत्व स्वीकारले असं त्यांचं म्हणणं आहे. ते आहेत मूळचे इथलेच म्हणजे एरंडोलचे,
आणि त्यांचे वडील आधी इथंच शेती करतात. आपल्याला आठवत असेल की आणीबाणीचा स्मृतिदिन आला की भारतीय जनता पक्षाचे नेते लोकशाहीच्या नावाने गळे काढायला लागतात. काँग्रेसनं कसं लोकशाहीच्या नरडीला नख लावलं होतं हे सांगत असतात. प्रत्यक्षात त्यांच्या राजवटीमध्ये देशात अघोषित आणीबाणी आहे. खरं तर लोकशाहीमध्ये राजकीय विषयावर भाष्य करणे ही एक सामान्य बाब आहे. राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो भाग आहे. डॉक्टर संग्राम पाटील यांनी सोशल मीडियावर त्यांनी व्यक्त केलेल्या अशाच एका सामान्य भाष्याचा हेतू पुरस्पर चुकीचा अर्थ लावण्यात आला. त्यावरून त्यांच्यावर द्वेषपूर्ण कारवाई करण्यात आली. त्यांची पोस्ट ही अत्यंत साधी, सरकारच्या समर्थकांना प्रश्न विचारणारी होती. त्यात अंधभक्त म्हणजेच फॉलोअर्स आणि 40 पैसेवाले म्हणजे पेड ट्रोलर्स या शब्दांचा वापर करण्यात आला होता, एवढंच. परंतु त्यांची पोस्ट शहर विकास आघाडी नावाच्या एका दुसऱ्या पेजवरील एका पोस्टशी क्लब करण्यात आली आणि तिचं गांभीर्य वाढवण्यात आलं, असं डॉक्टर संग्राम पाटील यांचं म्हणणं आहे. त्यामागं त्यांना गंभीर प्रकरणात अडकवण्याचा पोलिसांचा उद्देश स्पष्ट दिसून येतो. पोस्टमध्ये त्यांनी कोणत्याही विशिष्ट नेत्याचं किंवा समुदायाचं नाव घेतलं नव्हतं. एका सामान्य सोशल मीडिया पोस्टचा आधार घेऊन सरकारकडून एका गंभीर फौजदारी कायद्याचा वापर इथं करण्यात आला. भारतीय न्याय संहितेमधल्या कलम 353(2) मुख्य उद्देश समाजात तेढ वाढवून निर्माण करणाऱ्या आणि विविध समुदायांच्या मध्ये द्वेष पसरवण्यास प्रतिबंध करणाऱ्यांना प्रतिबंध करणे हा आहे. डॉक्टर पाटील यांच्या प्रकरणात या कायद्याचा वापर केला गेला आहे. या कायद्यानुसार विविध धार्मिक, वांशिक किंवा जातीय गटांच्या मध्ये शत्रुत्व वाढवण्याचा हेतू असणं आवश्यक आहे. दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाला लक्ष्य केलंय किंवा त्यांच्यात द्वेष कसा निर्माण झाला याचा उल्लेख नाही. या पोस्टमुळे कुठेही हिंसाचार, अशांतता किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेचा भंग झाल्याचा आरोप नाही. त्यामुळं सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित कायदा लागू करण्याचा कोणताही आधार इथं उरत नाही. लुकआउट सर्क्युलर जारी करणं हे एक अत्यंत कठोर पाऊल मानलं जातं, जे केवळ अपवादात्मक परिस्थितीतच उचललं जातं. डॉक्टर पाटील यांच्यासारख्या प्रकरणात त्याचा वापर करणं हे शासकीय अधिकारांचं गंभीर आणि अन्यायकारक प्रदर्शन आहे. सर्वोच्च न्यायालयानं आणि विविध उच्च न्यायालयांनी घालून दिलेल्या नियमांचं आणि मार्गदर्शक तत्वांचे थेट उल्लंघन असल्याचं कायदा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे 10 जानेवारी 2026 रोजी भारतात स्वेच्छेने परतल्यावर विमानतळावर अनपेक्षितपणे त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना आधी संपर्क केला नाही किंवा त्यांच्यावर आरोपांची कल्पनाही दिली गेली नाही. त्यानंतरही डॉक्टर पाटील यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य केलं. मधल्या काळात जळगावहून येऊन त्यांनी 16 जानेवारीला तपास अधिकाऱ्यांच्या समोर हजेरी लावली आणि सविस्तर लेखी उत्तरही सादर केलं. कायदे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात लुकआउट सर्क्युलर जारी करण्याची कोणतीही गरज नव्हती, कारण हे संपूर्ण प्रकरण सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या कागदोपत्री पुराव्यावर म्हणजे सोशल मीडियावर एका पोस्टवर आधारित आहे. लुकआउट सर्क्युलर सामान्यतः फरारी आरोपींसाठी वापरलं जातं. प्रवासावर बंदी घालणं हे केवळ मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने इथं केलेलं दिसतं. या प्रकरणाचे परिणाम केवळ आर्थिक किंवा व्यावसायिक नुकसानीपुरते मर्यादित नाहीत, तर ते भारतीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी मान्य केलेल्या मूलभूत घटनात्मक हक्कांच्यावर थेट आघात करणारे आहे. डॉक्टर संग्राम पाटील यांचं प्रकरण हे कायद्याचा गैरवापर करून मतभेदांचा आवाज दाबण्याचं आणि कायदेशीर प्रक्रियेशिवाय शिक्षा देण्याचं उदाहरण मानलं जातं. सोशल मीडियावर सरकारविरोधात व्यक्त होणाऱ्या लोकांच्यावर दहशत बसवण्याचा हा प्रयत्नही आहे. उच्च न्यायालय या प्रकरणाकडे कसं पाहतं हे बघावं लागणार आहे. धन्यवाद.